चला, आजच्या या रेकी लेवल 1च्या डे 3 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. निगेटिव्हिटी सोडून द्यायला सुरुवात केली आहे का सर्वांनी? सांगितलेली ऍक्टिव्हिटी कोण कोण करताय? सांगितलेली ऍक्टिव्हिटी सुरू आहे ना सर्वांची? व्हेरी गुड. तर बघा, आजपर्यंत आपण आपल्या आनंदाचे रिमोट इतरांना वाटून ठेवले होते. कोण कोण सांगू शकेल की माझी मिस खूप आनंदी असते, माझा मिस खूप आनंदी असतो. कोणी म्हणतात मी माझ्या आई वडिलांमुळे आनंदी असते, कोणी म्हणतं मी माझ्या नवऱ्यामुळे आनंदी असते, तर काही लोक असेही आहेत फ्रेंड्समुळे आनंद मिळतो मला असे सांगणारे. जसं की बघा, एखादी महिला जर तिचे पती तिचा वाढदिवस विसरले किंवा अॅनिव्हर्सरी विसरले तर काय होतं? तो संपूर्ण दिवस स्पॉईल, घरामध्ये भांडणं आणि पुढचे 3-4 दिवस घरातलं वातावरण हे गढूळ असतं. अशामुळे काय होतं? आणि ह्याच्या मागे कारण एकच असतं की माझे पती माझा वाढदिवस किंवा आमची अॅनिव्हर्सरी विसरले. तर मला सांगा, ज्यावेळी घरातल्या इतर कोणाचा वाढदिवस असतो त्यावेळेला त्या व्यक्तीसाठी 4 पदार्थ जास्त बनवण्याचं काम कोण करतं? त्या व्यक्तीला गिफ्ट कोण घेऊन देतं? मग जर तुमचाच वाढदिवस असेल तर तुम्ही स्वतःसाठी 2 पदार्थ जास्तीचे करू नाही शकत का स्वतःच्या वाढदिवसाला? एखादी साडी आवडली किंवा एखादी वस्तू आवडली तर ती वस्तू कोणाच्या परवानगी शिवाय घेण्याची मुभा असते की नसते तुम्हाला? मग आपला वाढदिवस स्पॉइल करणं खरंच योग्य गोष्ट आहे का, फक्त आपले हसबंड आपला वाढदिवस विसरलेत म्हणून? तर अशा वेळेला स्वतःचा वाढदिवस स्वतः साजरा करा, आनंद स्वतःही घ्या आणि इतरांनाही वाटा. असं केल्याने तुमचा वाढदिवस स्पॉइल होणार नाही. तुम्ही तुमच्या वर्तमानातल्या क्षणांना जशी एनर्जी द्याल त्याच्यावरच तुमचा भविष्यकाळ ठरणार असतो आणि भूतकाळातल्या चांगल्या आठवणी तिकडे तयार होणार असतात. म्हणून वर्तमानातल्या क्षणांना चांगलीच एनर्जी द्या, चांगलेच विचार ठेवा. बघा, तुमचं वय कितीही असू दे, पण तुमच्या आतलं ते लहान बाळ तुम्ही जिवंत ठेवा. लोकांचा विचार इथे करू नका. कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम ही कहना. त्यामुळे लोकांचा विचार न करता तुमच्या आतलं लहान बाळ तुम्ही जिवंत ठेवा. बघा, आज मी तुम्हाला शक्तिपाताची प्रोसेस सांगितली होती, तर आता आपण ती करणार आहोत. पण त्यासाठी तुमचे व्हिडिओ ऑन असणं गरजेचं आहे. विदाऊट व्हिडिओ मी तुमचा शक्तिपात करून देऊ शकत नाही. आहात का तुम्ही सर्व रेडी व्हिडिओ व्हिडिओ ऑन करायला शक्तिपात घेण्यासाठी? आजचे आपले टॉपिकच आहेत शक्तिपात, एनर्जी ऍक्टिव्हेशन, अन्न आणि पाण्याला चार्ज कसं करायचं, औरा बघणार आहोत आणि 7 चक्रांची ओळख हे आपले आजचे टॉपिक असणार आहेत. तर जे शक्तिपातासाठी रेडी आहेत त्यांनी कॅमेरा समोर सेट करा आणि तुम्ही तुमच्या डोक्यापासून हृदयापर्यंत दिसाल असे बसा. डोक्यापासून हृदयापर्यंत दिसाल असे बसा. सोबत पाण्याची बाटली ठेवा. कोणीही जमिनीवर बसणार असाल ना तर जमिनीखाली आसन ठेवा, आसनावर बसा. आणि जर कोणी बेडवरती बसलाय, सोफ्यावर बसला आहे तर पायाखाली आसन ठेवा.
गाडीची दुसरे हा दाखवून दे. त्याला काय कळतं? हो. 200 रुपये लागते. आवाज आवाज येत नाही. मॅम तुम्ही म्यूट आहात. बरं, सुरेश सर तुमचं लोकेशन काय आहे? मला दोघांनीही लोकेशन सांगा. कल्याणी मॅम, सुरेश सर तुमचं लोकेशन सांगा मला. शक्तिपातासाठी तुमचं पूर्ण नाव आणि तुमचं गाव मला माहिती असणं गरजेचं आहे. कल्याणी मॅम लोकेशन? मॅम मी ठाणेमध्ये राहते. कुठे? कल्याणी चिंचोरे नावेला. ठाणे. ठाणे. ओके. सुरेश सर तुमचं? बीड गेवराई. बीड. गेवराई. देवराई. गेवराई. हो. ओके चला, तुम्हाला म्यूट करते थोडा वेळ. पाणी पिऊन घ्या तुम्ही दोघांनी. पाणी पिऊन व्यवस्थित बसा. शक्तिपाताच्या वेळेला तुम्हाला माझा व्हिडिओ ऑफ दिसेल, माझा मध्ये मध्ये आवाज येईल आणि मी ज्या वेळेला सांगेल त्या वेळेला तुमचे हात असे तुमच्या हृदयाजवळ ठेवायचे आहेत. मी स्टार्ट करते शक्तिपाताची प्रोसेस. माझा व्हिडिओ ऑफ असेल, माझा आवाज येईल, तुम्ही तोपर्यंत व्यवस्थित सेट होऊन घ्या. मी चालू करते. डोळे बंद करा आणि जे लहान बाळ आहे त्याला थोडा वेळ लांब ठेवा. लहान बाळाला थोडा वेळ लांब ठेवा आणि डोळे बंद करून बसा. आजच्या या रेकी लेवल 1 च्या शक्तिपातामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या रेकी लेवल 1 च्या शक्तिपातामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. दोन्ही हात नमस्काराच्या पोझिशन मध्ये तुमच्या हृदयाजवळ ठेवायचे आहेत. दोन्ही हात नमस्काराच्या पोझिशन मध्ये तुमच्या हृदयाजवळ ठेवायचे आहेत. इथून पुढे थोडा वेळ माझा आवाज येणार नाही कारण आपली प्रोसेस सुरू असणार आहे. झाल्यावरती मी सांगेन तसं.
हळूहळू डोळे उघडा. हळूहळू डोळे उघडा. स्लोली कम बॅक. थोडस पाणी पिऊन घ्या. थोडस पाणी पिऊन घ्या. तुम्ही माझ्याकडून आज जो शक्तिपात ग्रहण केला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. इथून पुढे तुम्ही रेकीचे हिलर बनलेले आहात 10% शक्तीने. रेकी लेवल 1 ची मर्यादा असते 10% शक्ती असते. इथून पुढे तुम्ही रेकीची प्रॅक्टिस करू शकता. आता आपण जो शक्तिपात घेतलाय त्याचा आपल्याला एनर्जी ऍक्टिव्हेशन करायचं आहे. तर सगळ्यात पहिला रेकीला कॉल कसा करायचा ते आपण इथे बघणार आहोत. बघा, हात जोडायचे आहेत आणि मी जसं म्हणते तशी ही रेकीची प्रार्थना आहे ती तुम्ही मनात म्हणा आणि जेव्हा तुम्ही रेकॉर्डिंग बघाल तेव्हा ही प्रार्थना लिहून घ्या किंवा पाठ करा. तर सगळ्यात पहिला स्वतःचे आभार मानायचे आहेत. मी माझी आभारी आहे. मी माझी आभारी आहे. मी माझी आभारी आहे. या ब्रह्मांडीय दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. या ब्रह्मांडीय दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. या ब्रह्मांडीय दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. माझे माता पिता सर्व ईश्वर व समस्त गुरुजनांची आभारी आहे. माझे माता पिता सर्व ईश्वर व समस्त गुरुजनांची आभारी आहे. माझे माता पिता सर्व ईश्वर व समस्त गुरुजनांची आभारी आहे. आता तुमची ज्या कोणत्या ईश्वरावर किंवा गुरूंवरती श्रद्धा असेल त्यांचं स्मरण करायचं आहे. तुमची ज्या ईश्वरावरती ज्या गुरूंवरती श्रद्धा आहे त्यांचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर म्हणायचं आहे रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. ही झाली रेकीची प्रार्थना आणि प्रत्येक वाक्य हे 2 ते 3 वेळा बोलायचं आहे जसं मी म्हणाली आहे तसं. तर चला हँड्स रब करा. एकदम जोरात हँड्स रब करा आणि हाताचा असा कप शेप तयार करा. बोट चिकटलेली
आणि हाताचा या पद्धतीने कप शेप. आता डावा हात वर, डावा हात खाली, उजवा हात वर, डाव्या हातावरती उजव्या हाताने क्लॉकवाईज हात फिरवायचा आहे. क्लॉकवाईज हात फिरवायचा आहे आणि म्हणायचं आहे चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. एकदम स्लोली फिरवायचं आहे. आपल्याला 21 वेळा हे करायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. Charge, heal and protect my palm chakra. 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 आता उजवा हात खाली, डावा हात वर. सेम घड्याळाच्या दिशेने आपल्याला हात फिरवायचा आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 Charge, heal and protect my palm chakra. 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 आता बघा, आपल्या जन्माची सुरुवात ही आपल्या नाभीपासून झाली आहे. त्यामुळे आपला उजवा हात कप शेप अशा पद्धतीने घेऊन आपल्या नाभीच्या समोर क्लॉकवाईज फिरवायचा आहे. अशा पद्धतीने गोल. Charge, heal and protect my Nabhi chakra. 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 आता आपला सेम हात कप शेप आपल्या क्राउन चक्रावरती, डोक्याच्या टाळूच्या वर. सेम परत क्लॉकवाईज. Charge, heal and protect my seven chakra. 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 अंदाजे 21 वेळा करायचा आहे. मोजत नाही बसलात तरी चालेल. त्यानंतर आपले दोन्ही हाताचे कप शेप
आपल्या हृदयाजवळ अशा पद्धतीने धरायचे आहेत आणि म्हणायचं आहे, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड अवरा, 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 charge, heal and protect my body and aura, 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 charge, heal and protect my body and aura. आता हँड्स रब, एकदम जोरात हँड्स रब करा. हँड्स रब केल्यामुळे आपल्या हातातली एनर्जी ऍक्टिव्हेट व्हायला मदत होत असते. एकदम जोरात हँड्स रब करा. आता एक एनर्जीचा बॉल क्रिएट करा. बघा, एनर्जीचा बॉल क्रिएट करा. तुमच्या हातामध्ये तुम्हाला एक मॅग्नेटिक फील्ड जाणवते का? हातामध्ये एक मॅग्नेटिक फील्ड जाणवते का? एकदम हळूवार मागे पुढे तुमचे हात न्या. काही जडपणा जाणवतोय, काही टोचल्यासारखं वाटतंय किंवा काही गरम थंड काहीतरी जाणवत असेल. हे जे तुम्हाला तुमच्या हातामध्ये जाणवत आहे, जे मॅग्नेटिक फील्ड आहे, हीच आहे रेकीची हिलिंग उपचार पद्धती. हीच आहे रेकीची हिलिंग उपचारक शक्ती. हिच्याच माध्यमातून आपण आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता आणत असतो, नात्यांमधलं प्रेम वाढवत असतो, आपली आर्थिक परिस्थिती सुधारवत असतो. बघा, फील होत आहे ना सर्वांना? आता हे असं थोडं थोडं जवळ घ्या आणि तुमच्या डोक्यावर ठेवा अशा पद्धतीने. डोळे बंद करा. डोळे बंद करा. एकदम कॉन्सन्ट्रेशनने ऐका. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय शक्ती ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रात प्रवेश करत आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय शक्ती ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रात प्रवेश करीत आहे. क्राउन चक्रातून थर्ड आय चक्रातून थ्रोट चक्रातून हार्ट चक्रामधून सोलार प्लेक्सस चक्रातून सॅक्रल चक्रातून रूट चक्रात ही दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्तीची ऊर्जा प्रवाहित होत आहे. आता ही दिव्य ब्रह्मांडीय शक्ती ऊर्जा तुमच्या संपूर्ण शरीर, मन, 7 चक्र आणि अवराला व्यापून टाकत आहे. ही दिव्य ब्रह्मांडीय शक्ती ऊर्जा तुमच्या संपूर्ण शरीर, मन, 7 चक्र, अवरा, तुमच्या शरीरातील सर्व अवयव, सर्व टिश्यूज, सेल्स सर्वांना व्यापून टाकत आहे. तुम्हाला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त होत आहे. तुम्हाला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त होत आहे. तुम्हाला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त होत आहे. तुम्हाला संपूर्ण स्वास्थ्य लाभ होत आहे. आता ह्याच स्वास्थ्यासाठी या दिव्य शक्तीचे आभार मानायचे आहेत. आता ह्याच स्वास्थ्यासाठी या दिव्य रेकी शक्तीचे आभार मानायचे आहेत आणि हळूहळू डोळे उघडायचे आहेत. स्लोली कम बॅक. डोक्यावरून हात काढले तरी आता चालते. थोडस पाणी पिऊन घ्या. पाण्याची बॉटल आहे जवळ. आता आपल्याला पाणी कसं चार्ज करायचं ते शिकणार आहोत. पाण्याला आणि अन्नाला सकारात्मक ऊर्जा कशी द्यायची ते आता आपण इथे बघणार आहोत. रेकीची प्रार्थना आता कळली असेलच. मी सांगितलं होतं आपलं शरीर हे 70% पाण्याने बनलेलं आहे. आपलं शरीर 70% पाण्याने बनलेलं आहे. तर आता आपण पाण्यावरती सकारात्मक शब्दांचा प्रयोग करणार आहोत. तर बघायचं आहे की पाण्याची चव खरंच बदलते की नाही. तर चला, पाणी आहे सर्वांकडे. हातामध्ये पाण्याची बॉटल, ग्लास जे काही असेल ते घ्या.
हातामध्ये पाण्याची बॉटल असेल, ग्लास असेल, जे काही असेल ते घ्या. बाटली असेल तर बाटलीचं झाकण उघडा. बाटलीचं झाकण उघडा. 1 मिनिट मी पण पाणी घेते. सर्वात पहिला पाणी समोर ठेवा आणि सगळ्यात पहिला हात जोडून पाण्याला प्रार्थना करा की मी स्वतःची आभारी आहे आणि माझ्या हातातील या पाण्याची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे आणि माझ्या हातातील या पाण्याची आभारी आहे. आता थोडंसं पाणी पिऊन बघा. पाण्याची प्रार्थना झाल्यानंतर थोडंसं अगदी छोटासा घोट बघा की पाण्याची चव कशी आहे. नॉर्मली पाण्याची चव कशी आहे हे एकदा चेक करून घ्या. आता ची बाटली साईडला ठेवा. आता आपण रेकीला कॉल करायचा आहे. हँड्स रफ. रेकीला कॉल करूया आणि म्हणूया मी माझी आभारी आहे. मी माझी आभारी आहे. या ब्रह्मांडीय दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. या ब्रह्मांडीय दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. माझे माता पिता सर्व ईश्वर व समस्त गुरुजनांची आभारी आहे. माझे माता पिता सर्व ईश्वर व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. परत एकदा हँड्स रब करा आणि तुमची बाटली हातामध्ये घ्या. बाटली अशा प्रकारे हातात घ्या आणि बाटलीवर सेम सांगितलेला कप शेप. बाटलीच्या झाकणाच्या थोडासा वर बाटली उघडलेली हवी आणि माझ्या सोबत मनात म्हणा या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. हे पाणी मंदिरातील तीर्थाप्रमाणे अतिशय गोड आणि निर्मळ झालेलं आहे. हे पाणी मंदिरातील तीर्थाप्रमाणे अतिशय गोड आणि निर्मळ झालेलं आहे. हे पाणी मंदिरातील तीर्थाप्रमाणे अतिशय गोड आणि निर्मळ झालेलं आहे. हे पाणी मंदिरातील तीर्थाप्रमाणे अतिशय गोड आणि निर्मळ झालेलं आहे. हे पाणी मंदिरातील तीर्थाप्रमाणे अतिशय गोड आणि निर्मळ झालेलं आहे. हे पाणी मंदिरातील तीर्थाप्रमाणे अतिशय गोड आणि निर्मळ झालेलं आहे. हे पाणी मंदिरातील तीर्थाप्रमाणे अतिशय गोड आणि निर्मळ झालेलं आहे. हे पाणी मंदिरातील तीर्थाप्रमाणे अतिशय गोड आणि निर्मळ झालेलं आहे. हे पाणी मंदिरातील तीर्थाप्रमाणे अतिशय गोड आणि निर्मळ झालेलं आहे. ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. आता या पाण्याला एकदा म्हणा थँक्यू सो मच, आय लव्ह यू वॉटर. थँक्यू सो मच, आय लव्ह यू वॉटर. थँक्यू सो मच, आय लव्ह यू वॉटर. आता बघा थोडीशी चव घेऊन बघा काही फरक जाणवतोय का पाण्यामध्ये. लागलं का तीर्थासारखं चव बदललेली जाणवली का. चव जाणवली का बदललेली. थोडं तरी तीर्थासारखं लागलं का. थंब सेंड करा मला. व्हेरी गुड. बघा जर आपल्या शब्दांनी आपण आपल्या हातातील पाण्याची चव बदलू शकतो तर विचार करा आपलं शरीर 70% पाण्याने बनलेलं आहे तर ह्या पाण्यावरती किती फरक जाणवेल. म्हणून यापुढे आपले विचार हे कसे असले पाहिजेत. नेहमी सकारात्मकच असले पाहिजेत. आता मी तुम्हाला सांगते जेव्हा तुमचं घरातलं पाणी भरलेलं असतं मग ते माठामध्ये असू दे, फिल्टर मध्ये असू दे किंवा बाटलीमध्ये, ग्लासात जे काही तुमच्या घरामध्ये असतं तर ते पाणी कशा प्रकारे चार्ज करायचं. हँड्स रब करायचे
रेकीची प्रार्थना तर तुम्हाला आता मी सांगितलीच आहे कशी करतात ती. मी माझी आभारी आहे, ब्रह्मांडीय दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माझे माता पिता सर्व ईश्वर व समस्त गुरुजनांची आभारी आहे. त्यानंतर तुमच्या ज्या दैवतावरती श्रद्धा आहे त्या देवाचं स्मरण करून पुढे म्हणायचं आहे रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. त्यानंतर परत एकदा हँड्स रब करायचे. तुमचं जे काही पाणी असेल, ग्लास असेल, त्याच्यावरती अशा प्रकारे हात ठेवायचे. हाताचा कप शेप, दोन्ही हात अशा प्रकारे, आणि एक अफर्मेशन द्यायचं. हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला, हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य प्रदान होत आहे. हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य प्रदान होत आहे. हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य प्रदान होत आहे. असं केल्यानंतर त्या अन्नाचे आणि स्वतःचे दिव्य रेकी शक्तीचे आभार मानायचे आहेत. जर तुमच्याकडे फार वेळ नसेल, घाईत असाल, त्यावेळेला तुम्ही फक्त थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू दिस फूड किंवा थँक्स टू दिस वॉटर एवढं सुद्धा म्हणू शकता, पण फक्त घाईत असाल तेव्हाच. अदरवाईज शक्यतो पूर्ण प्रार्थना बोलायचा प्रयत्न करा. हे झालं पाण्यासाठी. तसंच तुम्ही ज्या वेळेला तुमचं अन्न सर्व शिजवून झालेलं असतं, टोपांची झाकणं उघडायची, साईडला ठेवायची, हँड्स रब करायचे, रेकीला प्रार्थना करायची, पुन्हा एकदा हँड्स रब करून शिजलेल्या अन्नावरती अशा प्रकारे हात ठेवायचे आणि अफर्मेशन सेम द्यायचं. हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाला प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य प्रदान होत आहे. हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य प्रदान होत आहे. आपलं प्रत्येक अफर्मेशन हे 3 ते 5 वेळा बोललं गेलं पाहिजे. भलेही तुम्हाला मोठ्याने बोलायचं नाहीये, मनात अफर्मेशन देऊन बोलायचं आहे, पण 3 ते 5 वेळा बोलायचं आहे. त्यानंतर अन्नाचे, स्वतःचे आणि रेकीचे आभार मानायचे आहेत. अशा प्रकारे तुम्ही रेकीच्या लेवल 1 मध्ये 10% ऊर्जेने अन्न आणि पाणी चार्ज करू शकता. त्यानंतर तुम्ही ते ग्रहण करू शकता स्वतःसाठी आणि इतरांसाठीही. बघा, तुमच्या घरी जेव्हा कोणी पाहुणे येतात त्यांना जरी तुम्ही असं पाणी चार्ज करून दिलं तरी ते सुद्धा तुम्हाला म्हणतील की तुमच्या घरातल्या पाण्यामध्ये काय जादू आहे की ते एवढं निर्मळ लागतं. प्रयत्न करून बघा, नक्की तुम्हाला रिझल्ट येईल. तर आता शक्तिपात झाला आपला, अन्न पाण्याला चार्ज कसं करायचं ते पाहिलं, रेकीची प्रार्थना सुद्धा बघितली आणि एनर्जी ऍक्टिव्हेशन सुद्धा बघितलं. हे जे एनर्जी ऍक्टिव्हेशन आपण केली, पाच स्टेप मध्ये केली. पहिला 2 हातांवर, मग नाभी चक्रावर, मग क्राऊन चक्रावर आणि मग आपल्या बॉडीच्या पुढे. या 5 स्टेप तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायच्या आहेत. ह्या तुम्हाला डेली प्रॅक्टिस मध्ये आणायच्या आहेत. उद्या मी रेकीची डेली प्रॅक्टिस काय असते हे सांगणारच आहे, पण हे मी जस्ट आता सांगून ठेवते की तुम्हाला काय काय करायचं आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवा. लक्षात नाही राहिलं तर रेकॉर्डिंग मिळणार आहे, रेकॉर्डिंग बघून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तर आता आपण पुढचा आपला टॉपिक आहे औरा म्हणजे काय. आता कोणाकडे आहे का प्रॅक्टिस साठी कोणी व्यक्ती अवेलेबल, जेणेकरून आपण औरा म्हणजे काय हे प्रॅक्टिकली व्यवस्थित घेऊ शकू. नसेल तरी हरकत नाही, असेल तर बेटर असेल असं मी सांगितलं होतं. तर बघा, जेव्हा तुम्ही एखाद्या लग्न समारंभात जाता किंवा गर्दीच्या ठिकाणी जाता, यात्रेला जाता किंवा खूप गर्दी किचकट अशा ठिकाणाहून परत येता घरी, त्यावेळेला तुम्हाला कसं वाटतं? कधी कधी बघा खूप बेचैन वाटतं, चिडचिडापणा होतो, इतरांवरती आपण राग करतो. स्पेशली हे कधी होतं जेव्हा आपण लग्न समारंभ, कार्यक्रम असतात, गर्दीचं ठिकाण असतं, अशा ठिकाणाहून परत येत असतो. हे कशामुळे होतं कोणाला माहितीये का? ह्याच्या मागे असं कारण आहे, कारण प्रत्येक व्यक्तीला एक औरा नावाची गोष्ट असते. तुम्ही बघितलं असेल की आपली आई, आजी आपली पूर्वी नजर काढायचे, मीठ मोहरी घेऊन ते नजर काढायचे. ते कसे काढायचे? डोक्यापासून पायापर्यंत. ह्याचा अर्थ ते आपल्या औरामधून निगेटिव्हिटी बाहेर काढायचे. आपली भारतीयांची पद्धत वेगळी होती,
पण सायंटिफिक वेने ह्या सर्व गोष्टी खऱ्या असतात. तुम्ही ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला भेटता तर त्या व्यक्तीला भेटून तुम्हाला खूप प्रसन्न वाटतं, आनंद होतो. पण जर एखाद्या व्यक्ती अशा असतात की ज्यांना भेटल्यावर खूप बेचैन वाटतं, ह्या व्यक्तीला आपण का भेटलो, ही व्यक्ती आपल्याला का भेटली, असा प्रश्न आपल्या डोक्यामध्ये येतो. ह्याचाच अर्थ निसर्गाने प्रत्येक सजीव आणि निर्जीव व्यक्तीच्या वस्तूच्या भोवती एक प्रोटेक्टिव्ह शील्ड तयार केला आहे. ते शील्ड म्हणजेच औरा असतो. वही आणि पेन आहे सर्वांकडे. आता आपण औरा बघायचा कसा ते पहिला बघूया. पेपरवरती एक पेपर घ्या. पेपरवरती एक डॉट काढा. पेपरवरती एक डॉट काढा. पेपरवरती डॉट काढून त्या डॉट कडे अगदी कॉन्सन्ट्रेशननी व्यवस्थित बघा. तुम्हाला त्या डॉटच्या भोवताली अजून एक प्रकाशाचं वलय जाणवेल. त्याच्या भोवताली तुम्हाला अजून एक प्रकाशाचं वलय जाणवेल. अगदी व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशनने बघा. जाणवलं की मला थंब सेंड करा, जेणेकरून मला कळेल तुमचं प्रॅक्टिकल व्यवस्थित होत आहे. व्हेरी गुड. त्याचप्रमाणे आता जर तुमच्या हातामध्ये पेन आहे ना, पेन सेम पेपरवरती ठेवा आणि त्या पेनाकडे कॉन्सन्ट्रेशनने बघायचा प्रयत्न करा. पेन ठेवून पेनाकडे कॉन्सन्ट्रेशनने बघायचा प्रयत्न करा. तुम्हाला पेनाच्याच आकाराचं अजून एक वलय दिसेल. सावली बघायची नाहीये पेनाची, त्याच्या आजूबाजूला असलेलं प्रकाशाचं वलय बघायचं आहे. झाल्यावरती मला थंब सेंड करा. दिसलं का? गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. आता तुमचा हाताचा पंजा अशी बघा, बोटं थोडी लांब ठेवा, चिकटवू नका. बोटं थोडी लांब ठेवा आणि ती पेपरवर अशा पद्धतीने ठेवा. व्हाईट पेपरवर अशा पद्धतीने ठेवा आणि तुमच्या पंजाला, बोटांना व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशनने बघायचा प्रयत्न करा. बघा काही जाणवतं का? जाणवल्यानंतर मला थंब सेंड करा, जेणेकरून मला कळेल की तुमचं प्रॅक्टिकल होत आहे, तुम्हाला अनुभव येत आहे. हाताच्या पंजावरती काही जाणवलं? व्हेरी गुड. व्हेरी गुड. आता हे जे तुम्हाला प्रकाशाचं वलय दिसलं, अगदी नाजूक, त्यालाच इंग्लिश मधून औरा म्हणतात, तर मराठीमधून आभामंडळ, प्रभामंडळ किंवा तेजोवलय असं म्हटलं जातं. तर बघा, आता कोणाकडे व्यक्ती अवेलेबल नाहीये. तर ठीक आहे, जेव्हा आता तुम्ही माझ्या नोजटिप कडे कॉन्सन्ट्रेशन करा आणि माझ्या इथून अवतीभोवती बघण्याचा प्रयत्न करा की तुम्हाला काही दिसतंय का, माझा औरा तुम्हाला दिसतो का. तो दिसल्यावरती मला थंब सेंड करा. मी स्ट्रेट बसते. माझ्या नाकाकडे बघा आणि त्यानंतर बघा काही दिसतंय का माझ्या आजूबाजूला आणि थम्स दाखवा. व्हेरी गुड. अजून कोणाला दिसला? बघा, प्रत्येकाचा औरा हा कमी जास्त असू शकतो. जे लोक आध्यात्मिक मार्गात असतात, काही साधना करीत असतात, त्यांचा औरा हा खूप मोठा आणि असा पॉवरफुल असतो. जे लोक सतत आजारी असतात,
किंवा काही देवाधर्माचं करत नाहीत, कोणत्याही मेडिटेशन मध्ये किंवा कसल्याच साधनेत नसतात, त्यांचा औरा हा वीक असतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा औरा हा कमी जास्त असू शकतो. आता ज्या वेळेला तुमच्या घरी कोणी अवेलेबल असेल तर त्यांना तुम्ही एखाद्या प्लेन वॉलच्या समोर उभं करा. त्यांच्या मागे प्लेन वॉल असली पाहिजे आणि त्यांना डोळे बंद करायला सांगा. डोळे बंद केल्यानंतर तुम्ही त्यांच्या नोज टिप वरती कॉन्सन्ट्रेशन करा आणि त्यांचा औरा बघण्याचा प्रयत्न करा. ही प्रॅक्टिस तुम्ही निदान 4 ते 5 लोकांवरती तरी करा, की तुम्हाला औरा प्रत्येकाचा केवढा मोठा कमी जास्त असतो हे कळेल. कळलं इथपर्यंत सर्वांना? आता आपण स्वतःचा औरा एकदा बघूया. परत एकदा हँड्स रब. रेकीला कॉल करा एकदा सर्वांनी मनामध्ये. मी शिकवलं आहे तसं. मी माझी आभारी आहे, ब्रह्मांडीय दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माझे माता पिता सर्व ईश्वर व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. हँड्स रब एकदा वन मोर टाइम. आणि बघा इथे पहिला मला एनर्जी फील होते का सांगा. प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असणार आहे. सर्वांना सेम अनुभव येणार नाही, कारण प्रत्येक व्यक्तीचा औरा हा वेगवेगळा असतो. जाणवलं का काही? काही असा खिचाव, काही असं खेचलं जात आहे किंवा काही दाब दिला जातो आहे, असं काही जाणवलं? परत एकदा हँड्स रब करा आणि तुमच्या हातावरती बघा काही फील होत आहे का? बघा मला फील होत आहे की नाही सांगा. थम्स दाखवा. झालं का काही फील? फील झालं का? व्हेरी गुड. बघा आता आपण औरा म्हणजे काय ते पाहिलं, औरा कसा बघायचा हे पाहिलं. तुम्ही आता तुमच्या घरात ही प्रॅक्टिस करा. एखाद्या व्यक्तीला प्लेन वॉलच्या समोर उभं करून त्यांचा औरा बघायचा प्रयत्न करा. स्वतःचा औरा स्कॅन कसा करायचा, फील कसा करायचा ते आता आपण अशा पद्धतीने बघितलंय. आता औरा क्लीन कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते. ज्या वेळेला तुम्हाला खूप अस्वस्थ वाटत असतं गर्दीमधून आल्यावर किंवा असंच कधीतरी विनाकारण बघा खूप कंटाळवाणं वाटतं, अस्वस्थ वाटतं, काहीच करू नये असं वाटतं, अशा वेळेला जाडं मीठ घ्यायचं, ज्याला खडे मीठ वगैरे आपण म्हणतो, ते थोडंसं बारीक करायचं. त्याच्यामध्ये कॉफी पावडर टाकायची. जेवढ्या प्रमाणात तुमचं मीठ आहे तेवढ्याच प्रमाणात कॉफी पावडर घ्यायची. दोन्ही मिक्स करायचं आणि ते आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आणि त्या पाण्याने आंघोळ करून घ्यायची. ह्या पद्धतीने तुम्ही तुमचा औरा क्लीन करू शकता. किंवा आंघोळ करणं शक्य नसेल अशा वेळेला कॉफी पावडर आणि मीठ हातात घेऊन असं रब करून हात धुवून टाकायचे. अजून एक टेक्निक आहे. आपली नजर कशी काढली जाते? डोक्यापासून पायापर्यंत. त्याच पद्धतीने तुम्हाला आता मी कशी रेकीद्वारे कशी क्लीन करतात औरा ते दाखवते. हँड्स रब करून रेकीला प्रार्थना करायची असते. पुन्हा एकदा जोरात हँड्स रब करायचे. आपल्या हातातली एनर्जी ऍक्टिव्हेट करून घ्यायची आणि हाताचे कप शेप डोक्याजवळ घ्यायचे. डोक्यापासून हळूवार पायापर्यंत, एकदम हळूवार डोक्यापासून पायापर्यंत 3 वेळा, डोक्यापासून पायापर्यंत 3 वेळा आपले हात न्यायचे आणि म्हणायचं, जर माझ्या आभा मंडळात कोणत्याही कारणाने कोणत्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातात आलेली आहे. जर माझ्या आभा मंडळात कोणत्याही कारणाने कोणत्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातात आलेली आहे. जर माझ्या आभा मंडळात कोणत्याही कारणाने कोणत्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातात आलेली आहे.
त्यानंतर आपले हात 3 वेळा प्रोसेस झाल्यानंतर आपले हात अशा पद्धतीने घेऊन कप शेप अशा पद्धतीने घेऊन असं करून जस्ट एक अशी फुंकर मारायची ब्रह्मांडाकडे आणि म्हणायचं, सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी ब्रह्मांडामध्ये निघून गेलेली आहे. सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी ब्रह्मांडामध्ये निघून गेलेली आहे. हे केल्यानंतर मी तुम्हाला काल सांगितलं होतं, आपल्या नाभीपासून कट 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 डिलीट 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 हे आपल्याला आपल्या नाभीच्या समोर करायचं आहे. ह्याचा अर्थ त्या निगेटिव्ह शक्तीसोबत निगेटिव्ह ऊर्जेसोबत आपण आपला संबंध तोडला. तर त्या सर्वांना अशा पद्धतीने तुम्ही तुमचा आवरात 30 ते 40% क्लीन करू शकता. म्हणजे जी प्रोसेस आपलं मीठ आणि मोहरी करतं किंवा भाकरीचा तुकडा करते त्याच पद्धतीने ही प्रोसेस असते सेम. फक्त ही रेकीद्वारे आहे आणि ते आपलं प्राचीन गोष्टी आहे. कळलं? औराची प्रोसेस सर्वांना कळली? औरा म्हणजे काय असतं ते कळलं? औराबद्दल कोणाला काही प्रश्न? व्यवस्थित कळलं ना सर्वांना? व्हेरी गुड. चला आता आपण आपल्या 7 चक्रांना सुरुवात करूया. आपण आधी 7 चक्रांची ओळख करून घेऊया. जरा मी स्क्रीन शेअर करते. हे बघा, अशा प्रकारे आपला औरा असतो. औराचे कलर सुद्धा वेगवेगळे असतात. हे सर्व पुढच्या लेवल मध्ये शिकवलं जातं. बेसिक मध्ये लेवल 1 ला औरा फील करणं, नॉर्मली बघणं ह्या सगळ्या गोष्टी असतात. प्रत्येकाचा औरा वेगवेगळ्या शेप मध्ये वेगवेगळ्या कलर मध्ये कमी जास्त प्रमाणात असू शकतो. तर आता आपण बघूया आपल्या शरीरातली 7 चक्र म्हणजे काय. बघा, एखादी व्यक्ती जन्माला येते ती या 7 चक्रांच्या एनर्जी सोबतच जन्माला येते. असं कोणीही नाहीये जन्माला येणार की त्यांच्याकडे हे 7 चक्र नसतात. प्रत्येक व्यक्ती 7 चक्रांच्या एनर्जी सोबतच जन्माला येत असते. जेव्हा बाळाचा जन्म होत असतो त्यावेळेला हे चक्र अगदी कळी स्वरूपात असतात, अगदी छोटे छोटे असतात. जसं जसं ते बाळ वाढत जातं, मोठं होत असतं, काही जणांचे चक्र खूप जास्त उघडतात, काही जणांचे खूप कमी उघडतात, तर काही जणांचे काही चक्र प्रमाणामध्ये उघडतात. प्रत्येक चक्र एकाच वेळेला वेगवेगळ्या स्थितीमध्ये असू शकतं. तुम्हाला प्रश्न पडतो की ही एखादी व्यक्ती खूप रागीट का आहे, एखादी व्यक्ती इतकी प्रेमळ कशी आहे, किंवा एखादी व्यक्ती खूप कमी बोलते, किंवा काही व्यक्ती बघा खूप बडबडे असतात. तर ते कशामुळे असं होतं ते आता आपण इथे चक्रांद्वारे बघणार आहोत. तर सगळ्यात पहिलं असतं ते रूट चक्र, त्याच्या पुढे असतं सॅक्रल चक्र, त्याच्यावरती असतं सोलार प्लेक्सस चक्र, त्याच्यावरती हार्ट चक्र, त्याच्यावरती थ्रोट चक्र, त्याच्यावरती थर्ड आय चक्र आणि त्याच्यावरती क्राउन चक्र. आता आपण हे एक एक चक्र आणि त्यांना कारणीभूत असलेले आजार एक एक करून व्यवस्थित बघूया. ज्या वेळेला आपण चक्र क्लीन करत असतो ना त्यावेळेला आपल्याला क्लिनिंग डोक्यापासून खाली करायचं असतं क्लिनिंग करताना, आणि हे चक्र चार्ज करायचे असतील त्यावेळेला खालून वरती करायचे असतात. त्या हिशोबाने जर आपण बघितलं तर रूट चक्र हे सगळ्यात पहिलं येतं. त्याचा क्रम खालून वरती असाच जाणार आहे. तर आपल्या जेनेटिक ऑर्गनच्या समोर रूट चक्र आहे. सगळे चक्र साधारणपणे पाठीच्या कण्यामध्ये स्थित असतात, पण पाठीच्या कण्याला आपण हात ठेवून हिलिंग करू शकत नाही, म्हणून आपण सर्व चक्र आपण आपल्या फ्रंट बॉडीवरती एज्युम करून त्यांना हिलिंग करणार आहोत. तर सगळ्यात पहिला असतं रूट चक्र जेनेटिक ऑर्गनच्या समोर. त्याचा बीज मंत्र आहे लम. बघा, तुमच्या घरामध्ये किंवा ओळखीमध्ये अशा काही व्यक्ती असतील की ज्या बसलेल्या असतील एका जागी आणि तुम्हाला सांगतील, जा रे जरा मला पाण्याचा ग्लास आणून दे, मोबाईल आणून दे, रिमोट आणून दे.
त्यांना एखादी गोष्ट स्वतःहून आणायचा सुद्धा खूप आळस असतो. स्वतःचीच गोष्ट आणायला पण ते आळस करतात. तर असं का? कारण ह्या व्यक्तींचं रूट चक्र हे इम्बॅलन्स असतं, त्यामुळे त्या व्यक्ती अशा वागतात. आणि जर एखाद्या व्यक्तीचं रूट चक्र खूप चांगलं असेल, बॅलन्स असेल, तर ती व्यक्ती खूप उत्साही असते. कोणतंही काम तिला सांगा ती पटकन जाऊन करेल, स्वतःचं किंवा इतरांचंही. तिच्यामध्ये एनर्जी भरपूर असते. जर रूट चक्र इम्बॅलन्स असेल तर आपल्याला कमरेपासून पायापर्यंत सगळं दुखणं जे असतं ते रूट चक्राच्या इम्बॅलन्समुळे असतं. किडनी स्टोन, नी पेन, स्पाईन संबंधित आजार, एखाद्या गोष्टीचं ऍडिक्शन जसं की व्यसन, वेटचा प्रॉब्लेम, एखादी भीती, मायग्रेन, हे सर्व गोष्टी रूट चक्र इम्बॅलन्स असल्यामुळे होतात. त्यामुळे रूट चक्र बॅलन्स असणं महत्वाचं आहे. रूट चक्राच्या वरती येतं सॅक्रल चक्र, म्हणजे आपल्या नाभीच्या बरोबर 3 बोटं खाली, नाभीच्या 3 बोटं खाली सॅक्रल चक्र. त्याचं बीज मंत्र आहे वम आणि त्याचा रंग आहे नारंगी. त्याचा रंग आहे नारंगी. बघा, कोणाकोणाला परीक्षेला जाण्यापूर्वी पोटामध्ये गोळा येत होता, किंवा प्रवासाला जर निघायचं असेल, महत्वाच्या मीटिंगला जायचं असेल, तर कोणाकोणाला एकदा तरी टॉयलेटला जाऊन यायची इच्छा होते. काही लोक बघा असे असतात की एखाद्याकडे जर खूप प्रॉपर्टी असेल, खूप पैसा असेल, तर हे काही लोक असे म्हणतात, अरे ह्याला ताई वडिलांकडून मिळाले, स्वतःची कमाई काहीच नाहीये. किंवा असे पण असतात जे म्हणतात की 2 नंबरचा पैसा असेल, स्वतःच्या चांगल्या कमाईतून नाही मिळवला. ह्याचा अर्थ काय? हे लोक ईर्षेमध्ये जगतात. आणि ही लोक असतात ज्यांचं सॅक्रल चक्र म्हणजेच स्वादिष्टान चक्र हे इम्बॅलन्स असतं. तर ज्यांचं त्याचप्रमाणे स्टमक पेन असतात, ओव्हरीजचे प्रॉब्लेम असतात, फर्टिलिटी इश्यू, पीसीओडी, पीसीओएस, हे सगळे प्रॉब्लेम सॅक्रल चक्रामुळे येत असतात. नाभीच्या 3 बोटावरती असतं सोलार प्लेक्सस चक्र. त्याचा रंग आहे पिवळा आणि बीज मंत्र आहे रम. नाभीच्या 3 बोटावरती आपल्या इमोशन्स, मनी फ्लो किंवा स्त्री पुरुषांना एकमेकांविषयी वाटणारं आकर्षण हे सगळं सोलार प्लेक्सस चक्रावरती आधारित असतं. ह्याच्यामुळे आपल्याला डायबिटीस, अल्सर किंवा लिव्हरचे प्रॉब्लेम, जे काही प्रॉब्लेम असतात ते हे सोलार प्लेक्सस चक्र इम्बॅलन्स असल्यामुळे होत असतात. बरोबर सेंटर ऑफ द चेस्ट असतं हार्ट चक्र. ही स्लाइड आहे ना, 1 मिनिट. हा, सेंटर ऑफ द चेस्ट असतं हार्ट चक्र. त्याचा रंग आहे हिरवा, बीज मंत्र आहे यम. हार्ट चक्राला आपण अनाहत चक्र किंवा हृदय चक्र सुद्धा म्हणतो. तर तुम्ही बघितलं असेल काही व्यक्ती खूप कंजूस असतात, त्यांचं हार्ट चक्र हे इम्बॅलन्स असतं. तर काही व्यक्ती या खूप दिलदार असतात, घरात खायला नसेल पण बाहेर जाऊन पहिला दानधर्म करतील. अशा व्यक्तींचं हार्ट चक्र हे गरजेपेक्षा जास्त उघडलेलं असतं. म्हणून या व्यक्ती खूप जास्त पैसा खर्च करतात. अस्थमा असतो, काही लोकांना स्मोकिंगची सवय असते, ब्रेस्ट कॅन्सर, श्वसनाचे आजार, झोपेचा प्रॉब्लेम, हाय बीपी, हे सगळे हार्ट चक्रा संबंधीचे आजार आहेत. बरोबर आपल्या गळ्यामध्ये असतं थ्रोट चक्र, त्याला आपण विशुद्ध चक्र असं सुद्धा म्हणतो. त्याचा रंग आहे निळा आणि बीज मंत्र आहे हम. तुम्ही बघितलं असेल की काही जे वयस्कर माणसं असतात, खूप म्हातारे असतात बघा, ते सतत खोकत असतात. का खोकतात माहितीये तुम्हाला? ते ह्यासाठी खोकत असतात की त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करता येत नाहीत कोणाच्या पुढे. मग त्यांच्या ते भावना खोकल्याच्या मार्फत बाहेर येत असतात. आणि जे लोक गायक असतात त्यांचं थ्रोट चक्र खूप चांगलं असतं. ते व्यवस्थित बॅलन्स असल्यामुळे त्यांचा आवाज चांगला असतो आणि त्यांचे सूर सुद्धा चांगले लागतात. काही व्यक्ती खूप बडबड्या असतात, त्यांचं थ्रोट चक्र हे गरजेपेक्षा जास्त उघडलेलं असतं. तर काही व्यक्ती खूप शांत असतात, कोणामध्येच मिक्स होऊ शकत नाहीत. त्याचं कारण म्हणजे थ्रोट चक्र हे इम्बॅलन्स असतं. म्हणून थ्रोट चक्र हे बॅलन्स असणं खूप महत्वाचं आहे.
आपल्या बरोबर दोन आयब्रोजच्या मध्ये आपल्या फॉरहेड वरती असतं थर्ड आय चक्र, ज्याला आपण त्रिनेत्र, शिवनेत्र किंवा आज्ञाचक्र असं म्हणतो. त्याचा रंग आहे गडद निळा आणि बीज मंत्र आहे ओम. ज्यांना एकदम जास्त ओव्हर थिंकिंगची सवय असते, डिप्रेशन, स्ट्रेस, एन्झायटी, किंवा जे लोक आपल्या भावना अशा आत दाबून ठेवतात, अशा लोकांचं थर्ड आय चक्र जे असतं ना ते इम्बॅलन्स असतं, त्यामुळे ते लोक असे वागतात. पण जर एखाद्याचं थर्ड आय चक्र व्यवस्थित बॅलन्स असेल तर अशा व्यक्तीचं इंट्युशन पॉवर, विल पॉवर ह्या गोष्टी खूप चांगल्या असतात. एखादी पुढे घडणारी घटना हे लोक आधीच व्यवस्थित सांगू शकतात, किंवा एखाद्या व्यक्तीला, समोर येणाऱ्या नवीन व्यक्तीला सुद्धा हे लोक अगदी व्यवस्थित ओळखू शकतात की कशामुळे ही व्यक्ती अशी वागते. जे काही आहे असे लोक असतात ज्यांचं थर्ड आय चक्र हे व्यवस्थित बॅलन्स असतं. त्याच्या पुढे येतं क्राऊन चक्र म्हणजे सहस्त्रार चक्र, जे आपल्या बरोबर टाळूच्या मध्ये स्थित असतं इथे. तर बघा, तुम्ही बघितलं असेल एखादी व्यक्ती जी शेवटच्या घटका मोजते, अगदी मृत्यूशय्येवरती आहे, तिच्या शरीराला बघा प्राण जाण्याच्या वेळेला असे धक्के बसतात, झटके येत असतात. ते कशामुळे येतात? कारण हे जे क्राऊन चक्र आहे ना ते थोड्या वेळासाठी ओपन होणार असतं, जेणेकरून त्या व्यक्तीचा प्राण त्या क्राऊन चक्राच्या मार्फत शरीराच्या बाहेर पडेल. पण ज्या व्यक्ती कोणत्याही साधनेत नसतात, आध्यात्मिक मार्गात नसतात, अशा व्यक्ती या झटक्यांना घाबरतात आणि ते घाबरल्यामुळे त्यांचं थोड्या वेळासाठी ओपन होणारं हे मुक्तीचं द्वार लगेच बंद होतं. त्यांचा प्राण डोळ्यातून किंवा तोंडातून जातो. मग आपण बघतो काही लोकांचे डोळे उघडे आहेत, काही लोकांचं तोंड उघडं आहे. ह्याचा अर्थ काय? मग आपण म्हणतो की ह्यांचा प्राण डोळ्यातून गेला, ह्यांचा प्राण तोंडातून गेला. कारण ह्यांचं क्राऊन चक्र 2 क्षणासाठी ओपन होणारं हे चक्र लगेच बंद होऊन जातं. तर जी व्यक्ती क्राऊन चक्रातून प्राण सोडते ती बघा एकदम अशी तुम्हाला प्रसन्न मुद्रेने झोपलेली दिसते, तिच्या चेहऱ्यावरती आनंद वाटतो. ती व्यक्ती मृत झाली हे आपण म्हणू शकत नाही. असे बरेच लोक असतात. क्राऊन चक्र त्यांचं चांगलं असल्यामुळे ह्या गोष्टी घडतात. तर बघा, क्राऊन चक्राला मुक्तीचं द्वार किंवा मोक्षाचं द्वार असंही म्हटलं जातं. माणूस जेव्हा जिवंत असतो त्यावेळेला रेकी ऊर्जा ग्रहण करण्याचं, आध्यात्मिक ऊर्जा ग्रहण करण्याचं त्यासाठीच हे दार असतं. आणि ज्या वेळेला ही व्यक्ती मृत होत असते तर त्या मृत होणाऱ्या व्यक्तीसाठी हे मोक्षाचं द्वार आहे. तर हे झाले आपले 7 चक्र. तुम्ही जर आता शक्तिपात ज्यांचा झालाय ना, तुम्ही जर स्वतःच्या इथे हात फिरवला तर तुम्हाला काहीतरी जाणवेल. हँड्स रब करून जर हात फिरवला तर तुम्हाला इथे फ्लो जाणवेल. पण हे जर तुम्ही एखाद्या डेड बॉडीवर गेलं तर तुम्हाला हा फ्लो अजिबात जाणवणार नाही, कारण त्यांना निसर्गाकडून प्राण ऊर्जा मिळण्याची प्रोसेस कायमस्वरूपी बंद झालेली असते. कळलं सर्वांना? पहिले जे 3 चक्र आहेत, डोक्यापासूनचे पहिले 3 चक्र हे आध्यात्मिक विकासासाठी असतात. तर खालचे 3 चक्र हे माणसाच्या भौतिक सुखासाठी असतात. आणि ह्या वरच्या 3 आणि खालच्या 3 चक्रांना बॅलन्स करण्याचं काम करत असतं हृदय चक्र, जे परोपर मध्ये येतं. तर आज आपण 7 चक्रांची ओळख बघितली. तर तुम्ही बघूच म्हणू शकता की जी व्यक्ती बघा खूप चिडचिडी आहे, तर अशा व्यक्तीसाठी तुम्ही काय कराल? चिडचिड्या असणाऱ्या व्यक्तीला जर तुम्ही त्या चक्रासाठी जर पाणी चार्ज करून दिलं तर ती व्यक्ती शांत स्वभावाची व्हायला सुरुवात होईल. तसे अफर्मेशन जर दिलेत पॉझिटिव्ह तर ती व्यक्ती शांत स्वभावाची व्हायला सुरुवात होईल. तुमचे जसे प्रॉब्लेम्स आहेत त्याप्रमाणे तुम्ही प्रत्येक चक्रासाठी पाणी चार्ज करून त्यांना देऊ शकता. तर आज आपण 7 चक्रांची ओळख बघितली. उद्या आपण हे 7 चक्र क्लीन करणार आहोत आणि त्यांना चार्ज सुद्धा करणार आहोत. तर उद्याचं सेशन सुद्धा खूप महत्वाचं आहे. उद्या आपल्या रेकीचा शेवटचा दिवस असणार आहे. उद्या आपण 7 चक्रांना क्लिनिंग, चार्जिंग करणार आहोत. रेकीद्वारे आपण कशा प्रकारे उपचार करू शकतो स्वतःसाठी आणि इतरांसाठी हे बघणार आहोत.
त्याचप्रमाणे तुमचे काही मी एनर्जी बॉल्स एक्सरसाइज घेणार आहे आणि डेली प्रॅक्टिस काय करावी. शिवाय मी तुम्हाला माझ्याकडून मनी मंत्र ऍज अ गिफ्ट म्हणून देणार आहे. तर उद्या आपण एवढे सगळे टॉपिक घेणार आहोत. आज बद्दल कोणाला काही क्वेश्चन्स आहेत का? काही क्वेश्चन्स आहेत का? ठीक आहे, मी अनम्यूट करते. हा, तुम्हाला ऑप्शन आलाय बघा अनम्यूटचा. अनम्यूटचा ऑप्शन आला आहे, त्याच्यावर क्लिक करा. हा हा, बोला. हा मॅडम, माझा स्वभाव ना, कोणी काय मला बोललं ना ते घबराट होते, पोटात गोळा येतो, असं. मग ते 8 दिवस जात नाही माझ्यातून आणि मग माझा चेहरा वगैरे ओढल्यासारखा होतो, भीती अच्छा, वाटते. की अजून काही प्रॉब्लेम आहे की एवढाच आहे? नाही, आहे ना अजून. पण आता ते मिस्टर पण घरात योगाला जा, जिमला जा, त्यांना डायबिटीस आहे. ते जातो बोलतात आणि मग परत बोलतात की नाही, मला आज पाय दुखतात, मला असं होतंय. मग ते पण मला टेन्शन असतं. आणि मुलगा आणि सून पण आहे ना, दोघं येतात उशिरा 8 वाजता आणि त्याच्यानंतर ती भाकरी करते आणि मग त्याच्यानंतर ती असं म्हणजे आमच्याजवळ व्यवस्थित घरात बोलत नाही, जाऊन बेडवर बसते बाहेरच्या खोलीत. मग आम्हाला असं वाटतं काय लोक पीजी सारखे आमच्या बरोबर राहतात काय. एकच मुलगा आहे माझा मॅडम, मी एकच सून. हा बघा, तुमचे प्रॉब्लेम्स जे आहेत ना ते लेवल 1 मध्ये काही लिमिट आहे, तर तिकडे हे हा पटकन सॉल्व्ह होणार नाहीये. तर मी तुम्हाला हा एक सजेस्ट करू शकते की तुम्ही सेकंड लेवलला ऍडमिशन घ्या. सेकंड हा लेवल मध्ये तुम्ही तिथे हा तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तुम्ही स्वतः प्रयत्न कराल तर व्यवस्थित हा सगळं होऊ शकते. त्यासाठी तुम्हाला स्ट्रॉंग राहणं महत्वाचं आहे. हा हा कारण बघा, सून बरोबर. शेवटी परक्याकडून आलेली आहे, तिला आपलंसं करणं सुद्धा आपल्या हातामध्ये असतं. हा म्हणजे मुलगा तर आपल्याकडे आपल्याला हवाच असतो. हा मग तिला काही पण आपण सांगितलं ना, हे खा, नको, मला नाही आवडत, गोड नाही आवडत, हे नाही आवडत. ठीक आहे. माझ्या मम्मीकडे असं नव्हतं, माझ्या मम्मीकडे तसं नव्हतं, माझ्या मामीला कुणी पगार विचारला नाही, म्हणजे असं तिथलंच सांगते ती. मला कधी बाहेर जायला कोणी मनाई केली नाही कधी, असं. जनरेशनच तसं आहे. ते हा पहिल्यापासून संस्कार देण्याची खरं गरज असते. ठीक आहे, हा पण आता सासू पण आईसारखीच असते. तुम्ही आई हो आई बनून एक प्रयत्न करू शकता, होऊ शकतं. मॅडम, मी तेवढं सगळं काम प्रेमाने ती हँडल करा. येईपर्यंत मी सगळं करून ठेवते, कपडे धुवून सुकवून ठेवण्यापासून सगळं, भाजी वगैरे सगळं. फक्त येऊन तिला 4 भाकरी भाजायच्या असतात आणि भांडी खाल्लेली धुवून टप मध्ये ठेवायची असतं. त्या मावशी सकाळी येऊन लादी वगैरे पुसतात सगळं. मग अजून काय करू मॅडम, सांगा ना जरा. तिने पण मला समजून घेतलं पाहिजे, असं हा, ती पण काहीतरी गोष्ट सांगा. बरोबर आहे. तर मी तुम्हाला हेच सजेस्ट करेन की उद्याचं हा तुम्ही लेक्चर अटेंड कराच, पण हो तुम्ही हो सेकंड थर्ड लेवल मध्ये या. तुम्हाला ह्याच्यावरती सगळ्यावर उपाय मिळतील. ती का हा अशी वागते आहे, इव्हन हा तुम्ही साधना कराल, मी सांगेन ती पुढे, हा मग त्यामुळे मला तुम्हाला नंबर स्वतःलाच उत्तर मिळेल. तुमचा मला कॉन्टॅक्ट नंबर देऊन ठेवा. तुम्ही ग्रुपमध्ये आहात ना? हा, तोच नंबर आहे. हो हो, माझा तोच नंबर आहे. तुम्ही ओके कॉन्टॅक्ट करू शकता. ओके ओके होईल तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह, काळजी करू नका. ओके. फक्त त्या मुलीला, हा, ती पण तुमचीच मुलगी आहे अशा पद्धतीने हँडल करा. मी तिलाच तेच सांगते. मी जे दीदीला सांगते ना माझ्या मुलीला, तेच बाळा मी तुला सांगते. आणि हे तू दोन तुला ज्ञानाच्या गोष्टी कोणाकडून पण भेटतील ना, त्या तू तुझ्यामध्ये सेव्ह करायला शिक, हे सांगते मी तिला. साधारण आता किती आहे तिचं? तिचं वय आता 25 संपून 26 लागलंय. ठीक आहे, होईल, ती होईल. ठीक आहे, 25 ओके. पर्यंत ओके असतं एखाद्या माणसाला हँडल करणं. हा तरी होऊ शकतं, हा काळजी करू नका. सेकंड लेवल मध्ये आपण एक ऍक्टिव्हिटी सुद्धा घेत असतो. अशा बरेच केसेस आल्या आहेत ज्या सासू आणि सुना 8-8 वर्ष नाही बोलल्या, 10-10 वर्ष नाही बोलल्या, त्या हा सुद्धा एकत्र आल्या आहेत त्या ऍक्टिव्हिटीमुळे. ओके 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 मॅडम. तुम्ही काळजी करू नका, होऊ शकतं. ओके ओके. आजचं सेशन कसं वाटलं, कोणी सांगू शकतं? छान वाटलं मॅडम, छान वाटलं. ते थँक्यू. सगळं वलय वगैरे ते पटकन म्हणजे असं दिसलं वगैरे. व्हेरी गुड. हा ठीक आहे, थांबायचं मग आज ओके आपण इथे. ओके ओके. ठीक आहे. थँक्स मॅम. ठीक आहे, उद्या आपण पुन्हा भेटू दुपारी 12:30 वाजता. उद्या काय काय कव्हर होणार आहे ते मी तुम्हाला आताच सांगितलं आहे. तुम्हाला तसा मेसेज आणि लिंक ग्रुपवरती उद्या मिळून जाईल. तर उद्या ओके पुन्हा भेटूया सकारात्मक ऊर्जेसह. आज तुम्ही माझ्याकडून रेकी लेवल 1 चा शक्तिपात ग्रहण केला, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार.
धन्यवाद. तुमची पण धन्यवाद धन्यवाद.